नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी मस्त. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे वर्षा हटकर व्लॉग्स. तर माहिती आहे मला, मी खूप दिवसानंतर आज व्लॉग करते आणि मला समजतच नाही ॲक्च्युली की मी व्लॉग कुठला करू. सो प्लीज तुम्ही मला सजेस्ट करत जा, मला आवडेल. तर आज आहे बुधवार. तर बुधवार स्पेशल मी संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे संध्याकाळच्या जेवणाचं रुटीन. सो आता मी चपात्या बनवून घेते आहे. आता वाजलेले आहेत 7:30. मी स्वयंपाकाला लागले. तर पीठ वगैरे मळून झालं आणि मी चपात्या करायला घेतल्या आणि मम्मी भाजी आणायसाठी गेलेल्या. आणि थँक्यू सो मच तुम्हा सर्वांना माझे 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट केले म्हणून. कारण मी 500मध्येच खूप आनंदी झाली, कारण एक सबस्क्राईब वाढताना मी बघितले. म्हणून मला असं वाटतं 500 पण झाले माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझी पहिली पायरी होती असं मला वाटतं. तर तुम्हा सर्वांना थँक्यू. मम्मी भाजी आणायला गेलेल्या होत्या आणि आज बुधवार स्पेशल होता म्हणून आज नॉनव्हेज येणार होतं. तर बघा, इथे मम्मीने भाजी आणली आहे आता. आणि आजचा मेनू होता चिकन आणि फिश पण आणलेली होती. फिश थोडीच आणली होती, चिकन जास्त आणलं होतं, कारण उद्या गुरुवारी मग आम्ही गुरुवारचं खात नाही आणि मग बुधवारीच आम्हाला रात्री संपायचं असतं म्हणून थोडंच आणलं होतं. तर इथे ताई, म्हणजे मोठ्या ताई आहेत, त्या फिश फ्राय करत आहेत. चपात्या माझ्या झाल्या आणि लगेच त्याच तव्यावर त्यांनी फिश फ्राय करून घेतली. तर फिश फ्राय कोणाकोणाला आवडते, मला तर खूप आवडते आणि तुम्हाला हे बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असणार. तर बघा, इथे एकीकडे फिश फ्राय करून झालेली होती आणि दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये चिकन शिजायला टाकलेलं आहे. कुकरमध्ये पटकन होतं जेणेकरून, म्हणून कुकरमध्ये टाकलं आहे. तर चला मग आता. आणि आमच्या घरात असं नाही आहे की मी एकटीने स्वयंपाक केला पाहिजे असं काही नाही आहे. तर आम्ही सर्व मिळून करतो स्वयंपाक वगैरे. तर आणि नॉनव्हेज वगैरे मी जास्त बनवतच नाही, मम्मी किंवा ताईच बनवता, मला जमत नाही ते अजून पण. तर बघा, इथे फिश फ्राय झालेली आहे आणि ते चिकन पण शिजून झालेलंच आहे. आणि ते मम्मी बघा भाजी साफ करत आहेत. तर भाजी साफ करून झाल्यानंतर मग, म्हणजे मम्मी संध्याकाळी भाजीला जातात ना, मग काय भाजी बनवायचं असेल ते पण आणतात आणि काही सकाळच्यासाठी पण भाजी घेऊन येतात. आणि असं तर रोजचं आमच्या घरात भाजीपाला येतो, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस. तर आता भाजी मम्मी बनवत आहे चिकनची. मी तुम्हाला सांगितलं जसं आमच्या घरात असं काही नाही आहे, कोणी म्हणजे मम्मी बनवतात जास्त करून नॉनव्हेज. तर इथे मम्मी चिकनची भाजीला फोडणी देत आहेत. आणि साईडला बघताय तुम्ही, इतकं पाणी भरून ठेवलेलं आहे कुकरमध्ये, एका कटोऱ्यामध्ये. तर आम्ही लोक पाणी जास्त भरून ठेवतो, कारण आमच्या इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. आठवड्यातनं 2दाच पाणी येतं आणि जर आम्हाला पाणी जास्त लागतं, मग त्यामुळे आम्हाला, म्हणजे मम्मी रात्रीचं जागून पाणी भरतात, कारण रात्रीची मोटर लावली 2-2:30ला तर पाणी येतं, म्हणून पाणी जपून वापरावं लागतं. त्यानंतर बघा, इथे मम्मीची आता भाजी टाकून झालेली आहे. आणि लगेच मम्मी साईड बाय साईड त्याच कुकरमध्ये भाजी टाकून झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये भातासाठी पाणी ठेवणार आहे. म्हणजे पाणी ठेवून देतील, मग त्यानंतर मी भात टाकते आणि मग स्वयंपाक रेडी होईल.
चला तर मग इथे आपली भाजी पण रेडी झालेली आहे आणि म्हणजे भाजीला छान उकळी आली आणि तरुणी पण बघताच आहे तुम्ही छान आली आहे। तर इथे भाताचं पाणी पण गरम झालेलंच आहे ऑलमोस्ट, पण आता मी तांदूळ धुते आणि टाकते त्यात, तोपर्यंत भात होतो। तर असं आमचं रुटीन आहे संध्याकाळचं। संध्याकाळचं रुटीन असं असतं म्हणजे आमचं स्वयंपाकाचं। आज बुधवार होता म्हणून आणि लवकरच झाला आज स्वयंपाक, नाहीतर तरी पण आम्ही 9:30 वाजता जेवण करायला बसलो, पण आज आम्ही 9 वाजता जेवायला बसलेलो। तर चला आता स्वयंपाक झाला आहे आणि आम्ही ते जेवायला बसलो आहे 9 वाजताच। तर आम्ही सर्व जेवण पुढे घेऊन एकत्र जेवण करायला बसतो। तर आता इथे आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि सगळं आवरतोय आम्ही। आणि इथे बघू शकता तुम्ही ताईंची पण मदत होते, ते पण जेवण म्हणजे मी अर्धा आणते, मम्मीचं जेवण होईपर्यंत मग बाकीचं ते आणतात। मग तोपर्यंत मम्मी जेवण वगैरे जे काढून ठेवते, जे उरलेलं जेवण आहे ते, कारण मला भांडी घासायची असतात आणि मग पुढची जी कामं आहेत मी भांडी घासीपर्यंत ताई तेवढं उचलून घेतात, सगळं आवरून घेतात आणि कपडा मारतात, त्या तेवढ्या जागेवर झाडू मारतात आणि मग बिस्तर टाकतात। तर हेच आहे आमचं डेलीचं रुटीन संध्याकाळचं। तर बघा आता इथे जेवण वगैरे मी सर्व काढून घेतले, भांडे रिकामे केलेत आणि आता मी भांडे घासून घेणार आहे। रात्रीचे भांडे रात्रीच घासले की बरं पडतं, कारण सकाळी मग कंटाळा येतो, म्हणून रात्रीच क्लीन करून ठेवलं तेच परवडतं। तर बघा आता मला एवढं सगळं आवरून घ्यायचं आहे, तर चला मग मी पटापट आवरून घेते। भांडी आज थोडेच निघाले होते, कारण मी स्वयंपाक करते, म्हणजे मी आज फक्त चपात्याच बनवल्या। मी स्वयंपाक करते तेव्हा माझ्या हाताने भरपूर भांडे निघतात आणि मम्मी करतात तेव्हा एवढे भांडे निघत नाही। मला खूप भांडी लागतात, मी खूप भांडी भरवते। तर आज जास्त भांडे नव्हते, थोडेच भांडे होते। तर चला मग मी आता क्लीन करून घेते सर्व किचन।
तर चला मग आता इथे माझं किचन क्लीन करून झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी. माझं किचन वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आणि मी फ्रेश पण म्हणजे हातपाय वगैरे धुतले मी झोपण्याच्या आधी. आणि आता वाजलेच 10 वाजले. 10 मग थोडा वेळ मी मोबाईलमध्ये टाईमपास करेल, एडिटिंग असेल तर एडिटिंग करेल आणि मग 10:30-11 वाजता मी झोपते. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि बाय, गुड नाईट.